इथे श्री स्वामी समर्थांनी 22 दिवस वास्तव्य केलं होतं आणि असा आहे मठ आतमधून। या मठामध्ये तुम्हाला येण्यासाठी रेल्वेचे वेळापत्रक आणि इथे महाप्रसादाची वेळ पाहू तुमच्या सर्व संकटांचं निवारण या मठामध्ये आल्यानंतर होतं शकता। हा मठ आणि इथून असा पाणी वाहतोय। या ठिकाणी 51 सत्यनारायण पूजा केले पाहू शकता गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आजची व्हिडिओ एकदम खूप स्पेशल असणार आहे कारण आपण या व्हिडिओमध्ये स्वामींच्या भेटीला आलोय। माझ्या मागे बघू शकता तुम्ही पळसदरी मठ आहे। पळसदरी मठ श्री क्षेत्र पळसदरी मठ। तर हे मठ आहे कर्जतपासून 8 किलोमीटर अंतरावर आहे। तुम्ही ऑटोने सुद्धा येऊ शकता जर तुम्ही कर्जत रेल्वे स्टेशनला आल्यानंतर। तर चला आता आपण जाऊया आतमध्ये मठामध्ये आणि सर्व काय मी तुम्हाला सांगणार आहे। आणि इथे श्री स्वामी समर्थांनी 22 दिवस वास्तव्य केलं होतं। तर आपण आतमध्ये जाऊन बघूयात। आणि आज योगायोग जुळून आला आणि या मठामध्ये आलो कारण मागच्या वेळेस जेव्हा एकविरेला गेलतो आम्ही इथूनच, तेव्हा माझी खूप इच्छा होती इथे यायची, पण आज फायनली आपण आलेलो आहे। आणि समोरच आहे पळसदरी मठ पाहू शकता। चला, आणि इथे आल्यानंतर तुमच्या सर्व संकटांचं निवारण होतं असं बोललं जातं आणि होत असेल तर चला इथून आतमध्ये जाऊयात। इथे सर्व असे बसतात विकायला। श्री क्षेत्र पळसदरी पुण्यनगरी अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मठ। तर भरपूर सारे स्टॉल आहेत, पूजेचं सामान वगैरे इथं मिळतं। इथे मठात आल्यानंतर पहिला तर तुम्ही इथे हातपाय धुवू शकता। हातपाय धुवासाठी पाण्याची सुविधा सुद्धा आहे। इथे हातपाय धुवून मग नंतर स्वामींच्या दर्शनासाठी जायचं। तर मित्रांनो, आपण हातपाय धुवून घेतले, आता आपण स्वामींच्या दर्शनाला जाऊयात। आणि इथे महाप्रसादाची वेळ पाहू शकता तुम्ही, गुरुवार रविवार ही महाप्रसादाची वेळ आहे। चला इथून जाऊयात आतमध्ये। चला इथून आपण आता आतमध्ये प्रवेश करूयात दर्शनासाठी। इथून जायचं आणि असा आहे मठ आतमधून। भरपूर सारे भक्त आले तिथे मंडळी, पाहू शकता तुम्ही। आज रविवार असल्या कारणाने स्वामींच्या भेटीला भरपूर भक्त आलेत। गाभाऱ्यामध्ये जाताना गुरुकक्षामध्ये दादा दरेकर आणि स्वामींच्या उभ्या अवस्थेतील प्रतिमेला नमस्कार करून आपण गाभाऱ्यामध्ये येतो। खूपच शांत व मंगलमय वातावरणात स्वामींचे दर्शन घेऊन मन एकदम प्रसन्न होतं। बाहेर येतानाच उजव्या बाजूस असलेली स्वामी समर्थांची मूर्ती पाहून जणू काय विठ्ठलाचे दर्शनच आपल्याला घडते। लगेचच त्या बाजूस श्री स्वामी समर्थांचे शेजघर आहे। तर मित्रांनो, झालं दर्शन, आपण पाहिलंच तिथे पादुका सुद्धा आहेत श्री स्वामी समर्थांच्या। आणि आज खूप भक्त आले स्वामींच्या भेटीला। तर या साईडला ध्यान मंदिर आहे, इथून आतमध्ये तर मित्रांनो इथे हजारो भक्त आज आलेत स्वामींच्या भेटीला। आणि असा आहे मठ आणि स्वामींच्या प्रतिमा सुद्धा लावल्या आहेत, हे पाहू शकता तुम्ही मठामध्ये। इथे सर्व काय माहिती दिली आहे। तुम्हाला अभिषेक करायचा असेल, पादुकांवर चंदन लेपन करायचं असेल किंवा दीप पूजा करायची असेल तर सर्व काय इथे दिलं आहे, पाहू शकता बॅनरवर।
मित्रांनो, आपण मठात आलेलो आहे आणि दर्शनसुद्धा झालं, ध्यानसुद्धा केलं आणि सर्व काय आपण बघतोय मठामध्ये. आणि इथे प्रदक्षिणा घालायला लागते इथे झाडाला, हे पाहू शकता. हे जे वृक्ष आहे त्याला 3 वेळा प्रदक्षिणा घातल्यानंतर तिकडे गाभाऱ्यामध्ये दर्शनासाठी जायचं. आणि भरपूर मोठा मठ आहे हा. इथे तुम्ही दर्शन वगैरे झाल्यानंतर इथे बसू शकता आणि शौचालय वगैरे सर्व काय सुविधा आहे, हे पाहू शकता. भक्तांसाठी बसायला वगैरे आहे दर्शन घेतल्यानंतर. अजून आपण जाऊयात पुढे. भरपूर मोठा मठ आहे हे. खूप मोठं मठ आहे इथे मागे पण. इथे आपण दर्शन घेतलं स्वामींचं आणि मठाच्या आम्ही आता इथे आतमध्ये आलो आहे दर्शन घेतल्यानंतर. आणि वृक्ष आहे ते तिथे 3 वेळा प्रदक्षिणा घातल्यानंतर आपल्याला गाभाऱ्यात जायचं असतं दर्शन घेण्यासाठी. आणि इथे महाप्रसादाची सुविधासुद्धा आहे, हे पाहू शकता. असा आहे मठ आतमधून. या मठामध्ये तुम्हाला येण्यासाठी रेल्वेचे वेळापत्रक पाहू शकता. इथे तुम्ही प्रसाद वगैरे घेऊ शकता, स्वामींच्या मूर्ती वगैरे. तर मित्रांनो, झालं मठामध्ये आपण दर्शन घेतलं स्वामी समर्थांचं. गुडीताई, कसं वाटलं दर्शन घेऊन? आणि मठात गेल्यावर कसं वाटतं आतमध्ये? खूप प्रसन्न वाटतं, एकदम असं अक्कलकोटला आल्यासारखं फील होतं. तर मित्रांनो, गेलो आपण आतमध्ये, सर्व काय मस्त छान वाटतं आणि छान मठ आहे. आणि तुमच्या सर्व संकटांचं निवारण या मठामध्ये आल्यानंतर होतं. तर नक्की या तुम्ही इथे, नक्की दर्शन घ्यायला या मठामध्ये. तर चला, आम्ही इथून आता निघतोय. रेल्वे स्टेशनवरून जवळच आहे, 8 ते 7 मिनिटांवर आहे. आणि रेल्वेचा आणि बसचा टाईम मी तुम्हाला दाखवलंच व्हिडिओमध्ये. तर चला, कंटिन्यू राहा. श्री स्वामी समर्थ मठ पळसदरी येथून आम्ही निघालेलो आहे गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये. तर मित्रांनो, गगनगिरी महाराजांचे मठ येथून 20 किलोमीटर अंतरावर आहे. म्हणजेच 30 ते 35 मिनटं आपल्याला मठामध्ये पोचायला लागतात. फायनली इथे पोचलो आहे. गगनगिरी महाराज आहेत त्यांच्या मठाच्या इथे पोचलो आहे. खोपोलीपासून 1 किलोमीटर अंतरावर आहे. आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण ते मठ पाहिलं, तिथून 20 किलोमीटर अंतरावर आहे. म्हणजे तिथून 15 ते 20 मिनटं लागतात इथे येण्यासाठी. आणि इथे आम्ही आलो आहे, हे पाहू शकता. असं आहे प्रवेशद्वार. तर इथून आता आपण इथून आतमध्ये जाऊयात. इथे पार्किंगसाठी गेला आहे काका इथे गाडी लावायला. आणि भरपूर इथे स्टॉलसुद्धा आहेत, तुम्ही काय काय इथे खायला वगैरे घेऊ शकता. तर हा प्रवेशद्वार आहे, इथून आपल्याला आत जायचं आहे. समोर पाहू शकता हा मठ. आणि इथून असा पाणी वाहतोय. आणि भाविकांची आज खूपच गर्दी आहे संडे असल्या कारणाने. चला, इथून जाऊयात आतमध्ये. मठामध्ये मित्रांनो आता आपण आतमध्ये एंटर केलंय, हे पाहू शकता. फुल क्राऊड आहे, फुल क्राऊड. इथे चप्पल स्टँड आहे, इथे तुम्ही चप्पल ठेवा आल्यानंतर. चप्पल दे इधर चल. या ठिकाणी 51 सत्यनारायण पूजा केले पाहू शकता गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये.
इथे 51 सत्यनारायण पूजा केली आहे, पाहू शकता तुम्ही. आणि इथे 51 जोडपे बसवून ही पूजा केली जाते गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये. तर चला आता आपण दर्शन घेऊयात. सर्व आजूबाजूचा परिसर तर आपण पाहिला, इथून आतमध्ये जायचं दर्शन घेण्यासाठी. आणि हीच ती नदी, इथून पूर्ण पाणी वाहतोय, हे पाहू शकता. जबरदस्त व्ह्यू आहे हा.